सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लोणार तालुक्यातील ग्रामधाड येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून कारवाई न झाल्यामुळे अखेर आमरण उपोषण सुरू। लोणार तालुक्यातील ग्रामधाड येथील ज्योतिबा रोहिदास जुमडे यांनी सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते व आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ज्योतिबा रोहिदास जुमडे यांनी 20 जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे। आज रोजी उपोषणाचा दुसरा दिवस असून निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार काय, समाज कल्याण विभाग अंतर्गत दलित वस्ती विकासासाठी आलेला निधी प्रत्यक्ष त्याच ठिकाणी खर्च न करता इतर ठिकाणी खर्च केल्याच्या कामाबद्दल योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे 2023-24 अंतर्गत ग्रामपंचायत धाड येथील दलित वस्तीमध्ये 2 सिमेंट रस्त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी 2 कामे मंजूर होते, परंतु सदर दोन्ही कामांच्या नावाखाली एकाच रस्त्याचे काम पूर्ण झाले व तेही निकृष्ट दर्जाचे काम झाले व कागदोपत्री 2 रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याची बिले काढून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच व सचिव यांनी संगमताने केला आहे। या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी। जिल्हा परिषद शाळेमध्ये मुतारीचे करण्यात आले असं दाखवून बिले काढून भ्रष्टाचार करण्यात आला आहे। सदर शाळेतील मुतारी असताना मुतारी बांधकामीचे बिले काढण्यात आली, याची चौकशी करून कारवाई करावी। जिल्हा परिषद शाळेत शौचालयाचे नवीन बांधकाम करण्यात आले असून या कामात निकृष्ट सिमेंट, रेती, खडी, लोखंड सर्व निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले असून सरपंच व सचिव यांनी संगमताने काम निकृष्ट दर्जाचे केले। सदर कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी। 15व्या वित्त आयोगानुसार मौजेधाड येथील सिमेंट रस्त्याचे काम नदी ओढ्यातील माती मिश्रित निकृष्ट दर्जाची रेती वापरून व कमी किमतीचे सिमेंटचे वापर करण्यात आले असून याची आपण तपासणी केल्याचं दिसून येईल। वरील सर्व कामांमध्ये शासकीय निधी वापरून भ्रष्टाचार करण्यात आला आहे। वरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, नसता सदर कामाची चौकशी व कारवाई 7 दिवसात न केल्यास ग्रामपंचायत कार्यालय धाड येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा अर्जदार ज्योतिबा रोहिदास जुमडे यांनी दिला होता, परंतु कोणतीही कारवाई झाली नसून या संबंधित प्रशासन याकडे तक्रार केली होती, परंतु त्यांनी कोणताही न्याय न मिळाल्यामुळे अखेर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाला बसले असून आज दुसरा दिवस आहे। सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार काय व त्यांना न्याय मिळेल का, सर्व तालुक्याचं लक्ष लागून आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।